राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीला तेवढं भरीव यश मिळालं नाही किंवा तसं आपण जेव्हा लढतो म्हणजे जेव्हा केव्हा लढलेलो आहोत तेव्हा आपण मित्रपक्षाबरोबरच लढलेलो आहोत। मधला एखाद म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी फॉर्म झाली होती तो काळ सोडला तर, पण तुम्ही जर बघितलं तर इथं जी नगरपालिका आहे त्याच्यावर सुद्धा आपल्या विचाराचा नगराध्यक्ष होता, महापौर होता, खासदार पण आपल्या विचाराचा त्यावेळेस तिथं होते। त्याच्याच बरोबर जे काही विदर्भ विकास महामंडळ आहे त्याचे सुद्धा प्रमुख आपलेच होते। पण तुम्ही म्हणता तसं आमदारकीच्या बाबतीत कदाचित तेवढं यश मिळालं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। पण आजची परिस्थिती बघता तर वातावरण हे महायुतीच्या विरोधात आहे आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीची जर ताकद आपल्याला मिळाली तर इथं खूप चांगलं यश विदर्भामध्ये असेल हे आपल्या पक्षाला सुद्धा येऊ शकतं असं आम्हाला वाटतं। तर शेवटी आम्हाला आमच्या मित्रपक्षाला सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल। दादा त्या जागा कोणत्या आणि दरवेळेस बडनेर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कुठे त्यांना तुम्ही प्राधान्य द्याल का यावेळेस? आता याच्यामध्ये प्राधान्य 100% आम्ही तिथं देऊ। याच्यामध्ये आता जे कुठले तिथले आमदार आहेत त्यांच्याबद्दलची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं एक जाणवलं। ते पत्रकारांकडनं जाणवलं, कार्यकर्त्यांकडनं जाणवलं, लोकांकडनं जाणवलं। लोकसभेला लोकांनी निर्णय हा खासदाराच्या विरोधात दिलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। इथं आल्यानंतर लोकांची जी चर्चा आहे की इथले जे नेते आहेत, जे आमदार आहेत, त्यांचं लक्ष जमिनीवर जास्त असतं, व्यवसायावर जास्त असतं आणि कुठेतरी लोकांचं मत आलं की दिवाळी आली की फक्त शिधा तिथं वाटला तर होऊन जातं, साड्या वाटल्या तर होऊन जातं। पण लोकसभेमध्ये आपण बघितलं की पैसा मोठ्या प्रमाणात वाटून सुद्धा इथला भाजपचा उमेदवार हारलेला आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती असू शकते। त्याच्याबरोबर अजून जे 3 संघाची जी मागणी झाली त्याच्यामध्ये 2 ग्रामीणचं आणि 1 शहरचं आहे। आता ठीक आहे, आम्ही आता आमच्या नेत्यांशी बोलून त्या बाबतीत काय करायचं हे ठरवून आपल्या सर्वांना नक्कीच लवकर आणि ते सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या आधी काहीतरी योग्य असा निर्णय घेतला जाईल असं मला आश्वासित करायला आवडेल। काही बाहेरचे सुद्धा आहेत, इतर जिल्ह्यातले सुद्धा काही पदाधिकारी इथं आलेले आहेत, जे जयंत पाटील साहेब, पवार साहेबांना नेहमी भेटत असतात, मलाही भेटत असतात। या भागामध्ये आल्यानंतर युवा संघर्ष यात्रेमध्ये या भागातून मी गेलेलो आहे, अनेक युवा तिथून गेले होते आणि तेव्हा काही लोकांची ओळख झाली होती, त्यात काही नवीन उमेदवार नेते इच्छुक सुद्धा आहेत। त्यामुळे आज मी इथं आलो कोणत्या मतदारसंघासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून तिथं आलेले आहेत। नाही, अमरावतीत 8 मतदारसंघ आहेत, त्यापैकी अमरावतीत जे तुम्हाला भेटले सवृत्त सगळीकडे चांगला उत्साह आहे। एक फक्त मी आपल्याला जिथं जो मतदारसंघ आहे त्याचं नाव सांगितलं, बाकी 3 जे आहेत त्याच्यातले 2 ग्रामीण आहेत आणि तिथून सुद्धा खूप चांगला उत्साह आणि इच्छा तिथं असणाऱ्या लोकांची आम्हाला जाणवली। बडनेरा मतदारसंघावर आज फोकस दिसला बैठकीच्या माध्यमातून। त्या ठिकाणी शिवसेनेनं देखील दावा केलेला, मागील वर्षी तिथे निवडणूक लढवली होती शिवसेनेनं, आता देखील 3 ते 4 उमेदवार त्यांची इच्छुक आहेत। आता बघा ना, आमचे सुद्धा 2 ते 3 उमेदवार तिथे इच्छुक आहेत, त्यांचे 3 ते 4 आहेत। आता शहरामध्ये ही बैठक झाली त्यामुळे टार्गेट हे शहरातलेच आमदार तिथे झालेले आपण सर्वांनी बघितले। शहराध्यक्ष होते, युवा होते, विद्यार्थी हे बहुतांश शहरातले होते, जे ग्रामीण भागातले इच्छुक होते ते फक्त तिथे उपस्थित होते। त्यामुळे शहरात ही बैठक झाल्यामुळे टार्गेट सुद्धा होताना शहराचेच आमदार तिथे झालेले आपण सर्वांनी बघितले। आता याच्यात आपण शिवसेना पण इच्छुक आहे, सगळेच शेवटी असे काही मतदारसंघ आहे विदर्भातले, मराठवाड्यातले जिथं काँग्रेसचे आमदार आहेत, पण आम्ही इच्छा वर्तवली काही ठिकाणी, जसं माझाच मतदारसंघ घ्या, तिथं असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना तिथं जे तालुका अध्यक्ष त्यांनी तिथून उमेदवारी आम्हाला मिळावी काँग्रेसला माझ्या मतदारसंघामध्ये अशी इच्छा दर्शवली आहे। त्यामुळे इच्छा दर्शवायला काय हरकत नाही, पण निर्णय घेणारे अखेर
प्रमुख अनुभवी नेते असतात तेच त्यावेळेस निर्णय घेतात. मुळशीवरून देशमुख त्यांच्या गटातील उमेदवार जे होते मागे निवडून आले होते देवेंद्र भुयार, आता ते तुमच्या सोबत नाहीत, तर तुम्ही ती उमेदवारी देणार का? हे बघा, तिथून उमेदवारी आपणच करणार आहोत, नाही तर करण्याचा विचार तिथं करत आहोत. तिथं जे जिल्हा अध्यक्ष होते सर्व इतर पक्षाचे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांचं म्हणणं आलं की हर्षवर्धन देशमुख साहेब एक अनुभवी नेते आहेत. स्वतः हर्षवर्धन देशमुख साहेबांनी सुद्धा तिथं सांगितलं की मी आज लढणार का नाही हे सांगत नाही, पण महाविकास आघाडीचा योग्य उमेदवार हा आपण सगळे मिळून पुढे आणू आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण सगळे आपल्या खांद्यावर घेऊ. शेवटी निर्णय पवार साहेब घेतील, जयंत पाटील साहेब घेतील आणि इतरही पक्षाचे प्रमुख घेतील. पण तिथून लढत असताना म्हणजे तिथली परिस्थिती आज बघितली तर नाराजगी खूप मोठ्या प्रमाणात आमदारांच्या बाबतीत आहे. एक तर लोकांचं मत आलं की संघटनात्मक काम करणारा एक कार्यकर्ता त्याला लोक मिळून आमदार करतात, पण आमदार झाल्यानंतर स्वभाव त्यांचा बदललेला आहे. त्याच्याच बरोबर तिथे असणाऱ्या लोकांना जेव्हा प्रश्न केला की अजून काय, तर तिथं लोकांनी सांगितलं की तिथं कमिशन गिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कुठल्याही कामामध्ये कमिशन घेतल्याशिवाय काम होत नाही अशी चर्चा तिथं लोकांकडनं ऐकली. आणि मग तिथे सोयाबीनचे प्रश्न खूप मोठे आहेत, आपल्या संत्र्याचा मोसंबीचा प्रश्न तिथं मोठा आहे, त्याच्याचबरोबर कपाशीचा प्रश्न मोठा आहे. आणि आज जे सत्तेत गेले, सत्तेत जात असताना सांगितलं होतं आम्हाला विकास करायचा, पण मग विकासाच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणीच्या बाबतीत तिथले आमदार कुठलाही मुद्दा न मांडल्यामुळे, सत्ता असताना सुद्धा कुठलीही मदत शेतकऱ्याला न मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण दिसतंय. आणि लोकांनी निर्णय तिथं घेतल्यासारखा वाटतोय की तिथून महाविकास आघाडीचा नवीन कुठला तरी चेहरा अनुभवी सुद्धा असू शकतो आणि नवीन असू शकतो, हा तिथं निवडून दिला जाईल. अनेक दिवसापासून एक वेगळी भूमिका घेतलेली आहे की कोणती निवडणूक मुद्द्यावर होत नाही, शेतकरी, शेतमजूर, जे कष्टकरी यांच्या मुद्द्यावर कधी निवडून, त्यामुळे मी एक स्वतःची आघाडी म्हणजे तिसरी आघाडी स्थापन करणारे या भूमिकेत सध्या तरी तुम्ही कसं पाहता, याचा फटका महायुतीला बसेल का महाविकास? याला जोडून प्रश्न असा आहे की नुकतेच बच्चू कडू यांनी शरद पवार साहेबांची आणि सुप्रियातांची भेट सुद्धा घेतली, त्यांना तुम्ही आघाडीत आणण्यासंदर्भात काही विचार करणार आहात? शेवटी निर्णय घेणारे पवार साहेब आहेत, जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्याबरोबर प्रहारचे प्रमुख हे बच्चू कडू साहेब आहेत, त्यामुळे निर्णय ते दोघं तिथे घेतील. पण माझी विनंती एक नागरिक म्हणून एवढीच आहे की याच्या आधी लोकसभेला 2014ला 19ला आपण एक गोष्ट बघितलेली, असे काही पक्ष त्यांचे उमेदवार उभे करतात, सांगतात आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत, आम्हाला संविधान वाचवायचं आहे, पण होतं असं की त्यांचे उमेदवार जिथे तिथं उभे राहतात, मतं जी ते घेतात त्याचं नुकसान हे पुरोगामी पक्षाला जास्त होतं, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांना जास्त नुकसान होतं. पण ती गोष्ट 2024ला लोकसभेला लोकांनी जाणून घेतली आणि मग तसं चुकीचं काही होणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली. आता याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल पक्ष, त्याच्याबरोबर राज ठाकरे साहेबांना सुद्धा त्यांच्या वक्तव्यावरनं असं वाटतं की भाजपला त्यांना घोड्यावर बसवलेलं आहे. आणि मग उद्या जाऊन तेही म्हणतात की आम्ही सगळीकडे उमेदवार उभे करू. आणि मग असं जर केलं तर कदाचित भाजपचं समीकरण असं दिसतंय की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं मतदान 1000, 2000, 500, 600 कारण तेवढेच मनसेला मतदान मिळेल सगळीकडे उभे केले तर तेवढं तिथं मतदान हे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं हे कदाचित मनसे खाईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल. हे जे काही विचार चाललाय नाही तर चर्चा चालू आहे ती फक्त प्रहारच्या बाबतीत व्हायला नको याची दक्षता ही तिथं बच्चू कडू साहेबांनी घ्यावी एवढीच विनंती नागरिक म्हणून करतो. पहले इस बारे में आप दावा कर रहे हैं, लेकिन इलेक्शन के बाद ये पूरे समीकरण बदल जाते हैं, तो अब ये ख्याल उस मतदार संघ में भी डेवलपमेंट क्या है? नहीं, आप जो कह रहे हो वो बराबर है, लेकिन ये लोकशाही है. जो उम्मीदवार है जो भी हो, कोई भी पक्ष का हो, किसको चुन के लाना है वो फाइनली डिसाइड करता है वहां का मतदार. अभी वहां का विकास हो या ना हो, विकास न करते हुए सिर्फ अगर दिवाली को वहां पे कुछ फरसान बांटा या जो भी बांटा उसको देखते हुए अगर वहां पे आमदार चुन के आता है, लोगों को वही चाहिए तो वहां पे आमदार आएगा लेकिन विकास नहीं होगा. और दूसरी बात जो समीकरण की बात आप कर रहे हो, इलेक्शन के पहले और बाद में
अभी लास्ट 5 years में अगर आप देखो तो इतना सारा बदल वहां पे लोगों ने देखा है, तो अभी लोग भी सोच समझ के ही वहां पे मतदान करेंगे। कभी लोगों को ऐसा नहीं लगा था कि मराठी अस्मिता प्रोटेक्ट करने के लिए जो शिवसेना पक्ष आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहब ने जो चालू किया था वो टूट जाएगा, किसी ने नहीं सोचा था। अभी किसी ने ये भी नहीं सोचा था कि पवार कुटुंब भी टूट जाएगा और राष्ट्रवादी भी टूट जाएगी। लेकिन 5 साल में इतना सारा बहुत कुछ हो गया है कि लोग अभी चुनाव में मतदान करते वक्त जो उम्मीदवार है उसके बारे में बहुत कुछ स्टडी करते हुए वहां पे मतदान करेंगे और वहां पर ऐसी चीज न हो, इसकी जो जिम्मेदारी या जो एक प्लानिंग होता है या जो क्या बोलता प्रिकॉशन इंग्लिश में अगर बात करें तो वो मतदार लेगा, ऐसे हम सबको लगता है। दादा, लोक पाहिलं तर यावेळेस खूप चांगलं मतदान जे आहे ते महाविकास आघाडी पडलेलं आहे। इथून मागणी होत आहे की अल्पसंख्याकांना उमेदवारी मिळणार का म्हणून, तर इथे आपण पण इच्छुक राहणार का अल्पसंख्याक उमेदवार देण्यासाठी? शेवटी ज्या ज्या उमेदवाराची मागणी आहे तो कुठल्याही समाजाचा असू शकतो, कुठल्याही धर्माचा असू शकतो, उमेदवारी चांगली असेल, निवडून येऊ शकतो, ताकद असेल आणि जर सगळ्याच मित्रपक्षाला असं वाटत असेल की नाही हा 100% आपल्याला निवडून येऊ शकतो, नाही तर याला ताकद आपण दिली असेल, तर अशी जर एखादी डिमांड असेल तर ती डिमांड आम्ही वरती पोहोचू आणि मग पक्षश्रेष्ठी तिथं निर्णय घेतील। पण आपल्याला काय पाहिजे, निवडून येणारा उमेदवार पाहिजे आणि मग तसा एखादा उमेदवार आपल्याला कुठल्याही समाजाचा धर्माचा मिळाला तर मग महाविकास आघाडी तर पुरोगामी विचाराची आघाडी आहे, त्याच्यामध्ये भेदभाव आपण कधी इथं करत नाही आणि ही संतांची भूमी आहे। खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये इथं जे काही 2 समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोकांनी केला असावा। खरंच वाईट वाटतं, एवढ्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीने द्वेष तिथे केला जातो। एखादी घटना बांगलादेशमध्ये घडते, त्याचा विरोध, त्याचा निषेध आपण करतो, पण मग महाराष्ट्रामध्ये फक्त तिथे हिंदू मुस्लिम नाहीतर हिंदू बचाव आक्रोश मोर्चे काढले जातात। बांगलादेशचं उदाहरण तिथे पुढे आणून मग गुजरातमध्ये असे का होत नाहीत आंदोलन, उत्तर प्रदेशमध्ये का होत नाही, का तिथे इलेक्शन नाही म्हणून, महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे म्हणून इथं तुम्ही मोर्चे काढता, इथं येऊन तुम्ही म्हणता हिंदू खतरे में, पण आता केंद्रातील राज्यात जर भाजपचं सरकार असेल तर मग हिंदू खतरे में कसा असू शकतो? मग हा मुद्दामून वाद हिंदू मुस्लिमचा, ओबीसी मराठाचा या महाराष्ट्रामध्ये फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून सत्तेत असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून केला जातोय, त्यांच्या संघटनेच्या मदतीने केला जातोय, असं आमचं ठाम मत आहे। केंद्र सरकारने हेल्पलेस सिक्युरिटी दिलेली आहे, ती योग्य आहे की अयोग्य आहे? साहेबांनी ती काय स्वीकारलेली नाही, साहेबांनी त्याच्यावर स्वतःचं मनोगत तिथे व्यक्त केलेलं आहे। सिक्युरिटी कधी कधी कशासाठी दिली जाते एक समजून घ्या, एक जर खरंच कुठेतरी एखादी थ्रेट आहे आणि त्या थ्रेटचा अभ्यास एक समिती करते आणि त्यांना वाटतं की नाही या व्यक्तीला आपल्याला Z+ सिक्युरिटी द्यावी लागेल तर ती दिली जाते, पण ती देत असताना त्या मोठ्या नेत्याला सांगितलं जातं की तुम्हाला का ती सिक्युरिटी दिली जाते आणि ते जर खरंच योग्य असं युक्तिवाद तिथे झाला असेल तर मग नेता स्वीकारायचा नाही स्वीकारायचा तो त्यांचा तिथे निर्णय असतो। पण दुसरी बाजू अशी आहे की इलेक्शनच्या तोंडावर जर तिथे सिक्युरिटी दिली जात असेल तर कोण भेटतंय, किती वाजता भेटतंय, कोण कोण येत आहे त्यांच्या बरोबर, अजून बरंच काय। आता उद्या जाऊन तिथं एखादा माईक ठेवला, त्याच्यावर काही रेकॉर्डिंग केलं, काही तिथं उगाच म्हणतो ना आपण माहिती काढत बसले तर असे होऊ शकतं असं लोकांचं मत आहे। आता सिक्युरिटी जर तुम्ही बघितली म्हणजे पवार साहेब तर मोठे नेते, अजूनही गडकरी साहेबांना सुद्धा मोठी सिक्युरिटी आहे, मोठे नेते झाले, कर्तृत्ववाले मोठे आहेत, पण काही नवीन नेत्याला सुद्धा सिक्युरिटी दिली जाते ना। महाराष्ट्रामध्ये काही युवा नेते आहेत त्यांना सिक्युरिटी दिली जाते, असू शकतं, मोठे नेते ते सगळे। म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आज पोलिसांमध्ये आता मला असं वाटतं की अमरावतीचे सगळेच पत्रकार महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याचा अभ्यास करून असावे, त्यामुळे मी फक्त हिंद दिल्यानंतर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील, कारण एवढे मोठे विचारवंत पत्रकार माझ्या समोर तिथे बसलेले आहेत।
आता मग याच्यामध्ये जे काही आज चाललंय की पोलीस नाहीत म्हणून कुठेतरी चुकीच्या घटना घडतात, महिलांवर अत्याचार होतात, आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराबरोबर 10 पोलीस तिथं आहेत, 2 पोलिसांच्या गाड्या आहेत, आणि मग त्याच्याच बरोबर काही आमदारांच्या इथं 10 लोक 20 लोक तिथं फक्त प्रोटेक्शन मध्ये साठी का की फक्त कळावं आम्ही आलोय, नाही तर कुठेतरी असं वाटावं की नाही आम्ही VIP आहोत. असं असेल तर त्यांनी गिव्हअप करावी आणि ती सिक्युरिटी अख्खी सामान्य लोकांच्या भल्यासाठी वापरली जावी असं आमचं मत आहे. दादा, अधिकाऱ्यांनी आरोप म्हणजे म्हटलं का महिलांना बंदुका द्या, आम्ही याकरता CM आणि DCM कडे मागणी करणार, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मग ह्याच्यामध्ये एकच समजावं लागेल की आमदारालाच आता असं वाटायला लागलंय, नंतर माजी खासदाराला सुद्धा ते सुद्धा सत्तेतल्या लोकांना असं वाटायला लागलं की महिला सुरक्षित नाही. पदाधिकारी शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत ना, मोठे नेते आहेत ना, की महिलांना तुम्ही परवानगी द्या, मी बंदूक घ्यायला तयार आहे. याचा अर्थ 3000 कोटींचा खर्च अमरावतीच्या बंदुका दिल्या तर तेवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. आज सत्तेत जे आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे खूप पैसा आहे. पहिले ते राष्ट्रवादीमध्येच होते ते. आमच्याकडे त्यांना पैसा खाता आला नाही म्हणून आता ते शिंदे गटामध्ये आता कुठे आता शिंदेचं सरकार कधी आलं या महाराष्ट्रामध्ये? आता. आणि त्यांना हे सांगतो तुम्हाला, 50 खोक्याची चर्चा पूर्वी होती का? आता सुरू झाली. आता ही जी व्यक्ती आहे बंदूक मागणारी ती आत्ता पलीकडे गेली ना. आता तिथे गेल्यानंतर खोके बिके बघितल्यानंतर त्यांचं डोकं चक्रून गेलं असेल आणि मग त्यांना असं वाटायला लागलं तर पैशाचा वापर कुठेही करावा. पण महत्वाचं काय, सत्तेत असणाऱ्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की आमची माता भगिनी इथं धोक्यात आहे आणि त्या मातेच्या हातामध्ये बंदूक तिथं द्यावी, म्हणजे सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा या सरकारवर आता महिला सुरक्षिततेच्या बाबतीत विश्वास राहिलेला नाही. सर, आप एक गठबंधन किया है, उसमें आपकी पार्टी के जो सक्रिय कार्यकर्ता है उसका अन्याय नहीं हो रहा है? अन्याय नहीं हो रहा, अन्याय हो रहा है ऐसा आपको लगता नहीं? देखो, मैं इतना ही बोलूंगा, आप पत्रकार हो, हम राजनीति करने वाले लोग हैं, पार्टी हमारी है, तो हम डिसाइड करेंगे ना. वो नेता डिसाइड करेगा, हम डिसाइड करेंगे. हमारे पक्ष प्रमुख नेता सीरियसली अन्याय हो रहा है कि नहीं हो रहा, तो वो अभी हम डिसाइड करेंगे पार्टी करेंगे. घोषणा करो, सीएम के नाम की घोषणा करो. नहीं, लेकिन वो जो बंद कमरे में करो, भली बंद कमरे में करो, लेकिन घोषणा करो. नहीं, लेकिन ये कहाँ पे वो बोल रहे हैं? व्यासपीठ पे बोल रहे हैं ना, स्टेज पे बोल रहे हैं. मतलब हमारे में डेमोक्रेसी देखो कि वहां पे पवार साहब थे, कांग्रेस के नेता थे, वहां पे उद्धव ठाकरे साहब ने ओपनली वहां पे बोला कि यहाँ पे चर्चा करनी पड़ेगी. अगर आप महायुति की बात करो तो उनको एक बार पूछिएगा कि आज फोन टैपिंग कौन कर रहा है, कौन किसको धमका रहा है, कौन वहां पे पैसे का इस्तेमाल कर रहा है, तो एक नाम आगे आएगा, वो है देवेंद्र फडणवीस जी. अभी इन तीनों नेताओं, 2 नेताओं को, देवेंद्र फडणवीस साहब को नहीं पूछेंगे, एकनाथ शिंदे साहब और अजित यादव को हमको पूछना है कि सब कुछ अगर देवेंद्र फडणवीस साहब कर रहे हैं तो ये जो विधानसभा इलेक्शन है आप उनके मार्गदर्शन में इस महाराष्ट्र में लड़ने वाले हो कि नहीं, वो आप बताओ. अगर अंदर की बात आप देखो तो इन्होंने लाड़की बहन योजना लाई है. मुख्यमंत्री साहब बोल रहे मुख्यमंत्री लाड़की बहन योजना, अजित दादा बोल रहे मेरी लाड़की बहन योजना, और देवेंद्र फडणवीस साहब नाम ही नहीं ले रहे उस योजना का. तो इनका जो इन फाइटिंग है, अंदर का जो बोल रहे हैं ना झगड़ा, वो बहुत है, वो हम सबको मालूम है. हमारे में क्या डेमोक्रेसी, हम सामने बात करते हैं या ओपनली बात करके, क्योंकि उसमें चर्चा होनी चाहिए. चर्चा होने के कारण हमें प्रॉब्लम नहीं आएगा, उनमें चर्चा न होने के कारण बहुत प्रॉब्लम आएंगे. आगे आगे देखो उनका अभी सीट डिस्ट्रीब्यूशन में ही प्रॉब्लेम कितना चालू हो. उत्साहाचं वातावरण आहे, पण अशातच तुमच्या मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडमध्ये प्राध्यापक मधुकर राडेबाज जे आहे त्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केले आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आम्हाला नोकरासारखं वागवतात आणि यांनी जी निवडणूक जिंकलेली आहे फक्त पैशाच्या बळावर म्हणजे निवडणूक पुन्हा जिंकलेली आहे. काय सांगाल? आता ह्याला काय बोलणार? जर एखादा व्यक्ती खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या हितासाठी काम करत असता तर अशा व्यक्तीला मी कधीच जाऊन दिलं नसतं. ते का गेलेत, कशाला गेलेत, इथं कशाला सांगायचं. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे. मागच्या वर्षी पंतप्रधान मोदींनी त्याचं उद्घाटन लोकार्पण केलं होतं. या महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला मी स्वतः तिथं उघड केलेला आहे.
ॲम्ब्युलन्स घोटाळा घ्या, MSRDC घ्या, MSIDC घ्या, त्याच्याचबरोबर इतरही समाज कल्याण घ्या, मग आपल्या आदिवासी विभाग घ्या, याच्यामध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आता ह्यांची लायकी बघा या महायुतीच्या नेत्यांची, की यांनी पैसा कुठं खाल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बनवलं, त्यांचा जो पुतळा बनवला, त्यांच्यासमोर आपण सगळेजण नतमस्तक होतो, अख्खा देश त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. अशा एका महान व्यक्तीच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी मलिदा खाल्लेला आहे. म्हणजे या लेवलला हे गेलेले आहेत महायुतीचे लोक. म्हणजे यांना कुठं काय करायचं हे सुद्धा कळत नाही, मलिदा कुठं खायचा हे तिथं कळत नाही. एका वर्षाच्या आतच जर अशा पद्धतीने त्या पुतळ्याचा अवमान होत असेल तर मग या महायुतीच्या नेत्यांचं करायचं काय? त्यामुळे याच्यामध्ये खोलात गेलंच पाहिजे. आणि मग या लायकीचे हे लोक असतील, येणाऱ्या विधानसभेला अशा लायकीला लोक बाजूला ठेवून त्यांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये लोक आणतील असा विश्वास मला तरी वाटतो. दादा, राज्यात राजकारण झालं ते पाहून आता मतदार उभे वाटते का? पण उमेदवारी द्यायला कोण जबाबदार आहे? नाही, हे बघा, ज्याला चिन्ह नको आहे तर अपक्ष द्यावे. अशा 288 पैकी अहो ऐका ना, मीच ते बोलतो, किती ठिकाणी अपक्ष लोक उभे राहतात. म्हणजे व्यक्ती सुद्धा महत्वाचा आणि पार्टी सुद्धा महत्वाची. पार्टीसाठी कशासाठी महत्वाची आहे ती विचारसरणी तिथं खेळते. व्यक्ती कशासाठी महत्वाची आहे ती आपली परिचयाची आहे का, आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये माणूस निवडून आणला जातो. आणि या दोन्ही कॉम्बिनेशन कडे लोक बघतील आणि व्यक्तीला निवडून देतील. घरी गेल्यानंतर काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची चर्चा तिथे झाली व आणि देशमुख साहेबांबरोबर त्यांच्या भागामध्ये एका धनगर समाजाच्या मुलावर अन्याय झाला होता आणि अन्याय सहन न झाल्यामुळे त्या युवाने आत्महत्या केली होती. आत्महत्या करून सुद्धा त्या युवाला न्याय मिळत नव्हतं. पोलीस प्रशासन त्यांच्या आई वडिलांचं ऐकत नव्हतं, भावाचं ऐकत नव्हते. आणि अनिल देशमुख साहेबांनी पुढाकार घेऊन SP साहेबांबरोबर एक बैठक लावली होती, चर्चासत्र लावलं होतं. त्या चर्चासत्राला सुद्धा मी उपस्थित राहिलो होतो. ते झाल्यानंतर काटोलला सलील भाऊंच्या माध्यमातून तिथे पदाधिकारी सहज अचानक एक बैठक ठरली. तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि तिथून मोर्शीला देशमुख साहेबांच्या, हर्षवर्धन देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये संगीताताई सुद्धा तिथं उपस्थित होत्या. एक संवादाचा कार्यक्रम तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर ठेवला होता. तो कार्यक्रम झाल्यानंतर इथं आपल्या या नगरीमध्ये पोहोचत असताना अनेक लोकांना मध्ये आधी मी भेटलो. मग इथं रोशन भाऊ असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी मिळून तसंच देशमुख साहेबांनी सुद्धा इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठबळ दिल्यामुळे अमरावती शहरामध्ये एक युवांचा कार्यक्रम तिथं झाला. अनेक युवांनी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तिथं प्रवेश केला. चर्चासत्र होतं, संवाद झाला आणि मग तो संवाद झाल्यानंतर आपल्याला भेटण्यासाठी इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत. हा जो दौरा होता तो काही प्रमाणात पार्टीचा दौरा होता. त्याच्यामध्ये काही माझ्या मतदारसंघातले विषय सुद्धा असल्यामुळे इथे येऊन फक्त कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा, चर्चा करायची, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या या हेतूतून खरं तर आम्ही आलो होतो. आणि पण इथं आल्यानंतर इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो खूप जबरदस्त आहे. लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर एकतर लोकसभेच्या काळामध्ये सुद्धा सर्व मित्रपक्षांनी आपल्या संयुक्त उमेदवारांचं खूप चांगल्या पद्धतीचं काम तिथे केलं आणि निकाल लागल्यानंतर एक वेगळी ऊर्जा इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसते. अनेक चांगले प्रवेश तिथं होत आहे आणि इथं आल्यानंतर जेव्हा मी संवाद साधला या सर्व कार्यकर्त्यांची तो उत्साह मला जाणवला. हे खऱ्या अर्थाने स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी जेव्हा पार्टी कॅडर चार्ज होतं
तेव्हा त्यांच्या अपेक्षाही विधानसभेसाठी जास्तीत जास्त सीट आपल्याला मिळाव्यात या हेतूतून अनेक कार्यकर्त्यांनी मागण्या सुद्धा तिथे केलेल्या आहेत। आमची जबाबदारी असते, निर्णय घेणारे आमचे मोठे नेते असतात, त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, अनिल देशमुख साहेब आहेत। आणि जेव्हा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तिथं काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे साहेब या सर्वांची मिळून कुठली उमेदवारी कुठल्या पक्षाला मिळेल आणि कुठल्या पक्षाला मिळत असेल तर कुठल्या व्यक्तीला मिळेल अशा प्रकारची चर्चा नंतरच्या काळामध्ये होईल। तर या कार्यकर्त्यांचा जो कुठला संदेश असेल तो घेऊन मी असेल, सलील भाऊ असतील, तसंच अनिल देशमुख साहेब तर नेहमी संवादात असतात, चर्चेत असतात। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या कानावर इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्यांचं म्हणणं हे नक्कीच तिथं मांडू, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। बोलत होते 4 जागा अमरावती जिल्ह्यामध्ये, किती जागांवर दावा आहेत राष्ट्रवादी? बघा, कार्यकर्ते जेव्हा चार्ज असतात तिथे असणारे जे प्रामाणिक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची इच्छा असते की आपल्याला उमेदवारी मिळावी। उमेदवारी मिळाल्यानंतर त्या तालुक्याचं त्या मतदारसंघातलं जे कॅडर आहे ते अजून चार्ज होतं। मग उद्या जर महानगरपालिका, जिल्हा परिषद याच्यामध्ये मदत होत असते। त्या अनुषंगाने इथं असणाऱ्या कार्यकर्त्याने 4 जागेची मागणी तिथे केलेली आहे। पण शेवटी कार्यकर्त्यांची मागणी आहे, हे सर्व प्रामाणिकपणे त्यांचा आवाज पवार साहेबांपर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत। जेव्हा जयंत पाटील साहेब या भागामध्ये आले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या कानावर इथं असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागण्या टाकलेल्या आहेत। आता ही चर्चा जी आज कार्यकर्त्यांबरोबर झाली ती चर्चा आमच्या नेत्यांबरोबर आम्ही करून अनिल देशमुख साहेब तर संवाद करतच आहेत मोठ्या नेत्यांबरोबर, तर त्यांच्या कानावर टाकू। याच्यात इतर मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आपल्या किती जागा मिळतील हे आज नाही पण येत्या काळामध्ये नक्कीच सांगता येईल। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आम्हाला माघार घ्यावी लागेल, काही ठिकाणी आमच्या मित्रपक्षाला माघार घ्यावी लागेल, पण इथं कुठलाही वाद पुढे न आणता संवाद योग्य पद्धतीचा करू। जो कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो, तिथं कुठल्या पार्टीची ताकद आहे, या सगळ्या गोष्टी बघूनच तिथं उमेदवारी दिली जाईल। आमच्या नेत्यांच्या माध्यमातून एवढंच या ठिकाणी सांगतो।